देवा, मला नाही वाटत तुम्हासनी जेवाया मिळत, कारण समदे जेवले तरी म्हाळसाताई जेवल्या नसणारच. म्हणूनच सांगतो की तुम्ही जेवून घ्या, माझी वाट नका बघू. बानू, बानू, असं करून कसं चालेल? देवा, तुम्ही हाता आला असा म्हणून हे समज सुरू झालं. देवी, मी काय म्हणतो, आपण दोघांनी श्री म्हाळसा देवींना भेटून यायचं का? आणि भेटून काय करायचं? त्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी आग्रह करू. त्या तुमचं ऐकतील असं तुम्हाला वाटतं का? परंतु देवी, आपण काही ना काही प्रयत्न तर करायला हवेत ना. म्हाळसा असं का करतायत हे लक्षात घ्या. ही वार्ता श्री खंडेरायांपर्यंत पोचावी आणि त्यांनी गडावर परत यावं म्हणून हे सारं सुरू आहे. तुम्ही त्यांना समजावून काही उपयोग नाही. हे सगळं कोणी केलं असेल हे शोधून काढायला हवं. मुनिवर, त्यांनी कळ लावली म्हणून हे सगळं घडलं. नारद मुनींना आख्यान होईल की नाही अशी शंका वाटली असावी, म्हणून जाता जाता प्रसाद दिलाय त्यांनी दोघींना. मी त्यांना विचारणार आहे त्यांनी असं का केलं म्हणून. परंतु आपण हे देखील लक्षात घ्यायला हवं की अनेक दिवस झाले श्री खंडेराय बानूकडे जाऊ शकले नव्हते. मग इतक्या दिवसांनंतर जर ते गेले तर काय हरकत आहे? श्री खंडेराय बाणाईकडे गेले आहेत म्हणून श्री म्हाळसा देवी रागावल्या नाहीत, तर त्यांनी एक सोहळा आयोजित केला असताना ते न सांगता निघून गेले, हा मुद्दा आहे. नारद मुनींनी अगदी योग्य वेळ साधली. आता हे सगळं आणखीन किती दिवस चालेल सांगता येत नाही. असं का म्हणता आहात? मी माझ्या अंतर्दृष्टीने पाहिलं आहे. त्यांनी बाणाईला वचन दिलं आहे की ते तिच्या बरोबर राहतील. हे जर म्हाळसा देवींना कळलं तर काही खरं नाही. आतापर्यंत जेजुरीत वार्ताही गेली असेल. ह्याच गोष्टीचा म्हाळसांना सगळ्यात जास्त राग येतो. लोकांपर्यंत ही चर्चा जावी ह्याचं त्यांना वाईट वाटत असणार. मी समजू शकतो, परंतु जर मी त्यांच्या बरोबर असतो तर मी त्यांना हे असं वचन देऊच दिलं नसतं. काहीही होवो, तुम्ही यात पडू नका. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?